बातमी सामान्यांच्या संदर्भातील आहे। सोन्याचे भाव पुन्हा 1 लाखांच्या पार गेलेले असून चांदीचे भाव सुद्धा 1 लाखांच्या वर गेलेत। गेल्या 5 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात 2000 रुपयांची तर चांदीच्या भावात 4000 रुपयांची वाढ झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीमध्ये जीएसटी विना सोन्याचे भाव 97,300 रुपये तर जीएसटी सह सोन्याचे भाव 1,03,000 रुपयांवर पोहोचलेत। जीएसटी विना चांदीचे भाव हे 1,250,000 रुपये आहेत तर जीएसटी सह चांदीचे हेच भाव 1,05,550 रुपयांवर पोहोचलेत। युक्रेन रशिया यांच्यामधील वॉरमुळे सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्यामुळे सोन्याच्या भावात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे, तर सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची चिंता मात्र प्रचंड वाढली आहे। याबाबत जळगाव सुवर्णनगरीमधून आढावा घेत सराफा व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। सोन्याचे भाव पुन्हा एकदा 1 लाखांच्या पार गेले असून सोन्याच्या पाठोपाठ चांदीचे भावही 1 लाखांच्या पार गेलेले आहेत। खरं तर गेल्या 4 दिवसांमध्ये सोन्याच्या भावात 2000 रुपयांची तर चांदीच्या भावामध्ये 4000 रुपयांची वाढ झालेली आहे। यामागचे नेमकं कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी भंगाळे आहेत। दादा काय सांगणार, पुन्हा एकदा सोन्याच्या भावात जी आहे मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते आहे। सोन्याच्या भावाने 1 लाखांचा टप्पा जो आहे तो गाठलेला आहे, चांदीचे भावही 1 लाखांच्या पार गेलेले आहेत। काय नेमकं कारण आहेत? सर याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल मागील 1.5 वर्षापासून जी इस्रायल आणि युक्रेन आणि रशिया जी वॉर चालू होती ती कुठेतरी थांबली होती। त्यांचे पीस टॉक चालू होते, पण मागच्या आठवड्यामध्ये युक्रेनने असं क्लेम केलं आहे की ते रशिया जवळपास 40 ते 45 विमानं त्यांनी उडवले आहे। तर हिच्यामुळे सर जेव्हा पण वॉरची परिस्थिती निर्माण होते तेव्हा पण मार्केट इस्टेबली होते। कोणती पण कंट्री असो तिकडे शेअर मार्केट पडतं, कोसळतं, आणि जेव्हा पण शेअर मार्केट कोसळतं सर इन्व्हेस्टरसाठी गोल्ड एक सेफ हेवन म्हणून मानलं जातं। जेव्हा पण वॉरची परिस्थिती निर्माण होते तेव्हा गोल्डची प्राइस वाढतं, लोक गोल्डकडे कल वाढवतात। पुढील काळात पुन्हा सोन्याचे भाव वाढू शकतात? सर आता जर का तुम्ही आता वॉरची अजून परिस्थिती अशीच राहिली तर वाढू शकता सर। निश्चितच आपण बघतोय की पुढील काळात अजूनही सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे। काही ग्राहक देखील आपल्यासोबत आहेत, ते काय सांगणार? आपण सहर्थ या ठिकाणी सोनं खरेदी करण्यासाठी आला आहात। सोन्याचे भाव जे आहे 1 लाखांच्या पार गेल्याचं पाहायला मिळतंय। सोन्याचे भाव खूपच वाढलेले आम्ही घ्यायला आलो, पण सोन्याचे भाव पाहून थोडं आमचा मूड हाफ झाला की इतके सोन्याचे भाव वाढले तर आपण सोनं कसं घ्यायचं। तर पप्पाचं आणि माझं तेच डिस्कशन चालू होतं। आम्ही रिंग तर सिलेक्ट केली, पण सोन्याचे भाव ऐकून आणि भाव बघून डिस्कशन चालू होतं की घ्यायची की नाही। खूपच सोन्याचे भाव वाढले, साधारण माणसाला शक्यच नाही इतकं महाग सोनं घ्यायचं। निश्चित आपण बघतोय खरं तर कुठेतरी भाव वाढल्यामुळे ग्राहकांची देखील चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे। मात्र ज्या पद्धतीने जागतिक घडामोडी सुरू असल्याने सोन्याच्या भावावरती खरं तर मोठा परिणाम झाल्याचं जे आहे मत या ठिकाणी सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। अशाच पद्धतीने जर जागतिक तणाव वाढत राहिला तर पुढील काळात अजूनही सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता देखील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।